तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात देखील जरबेऱ्याला खूप सुंदर सुंदर फुलं कशी येतील ते। तर हे बघा, ही माझी जरबेऱ्याची कुंडी आहे। तर दोन प्रकारचे जरबेरे माझे ह्याच्यात आहेत। तर तुम्ही पाहू शकता की ही कुंडी पूर्णतः फुटलेली आहे, पण तरी देखील यामध्ये इतकी सुंदर फुलं आहेत। तर ती फुलं कशी काय आहेत तर याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर आपण काय करायचे, जरबेऱ्याचं फूल जे उमलून जर गेलं असेल तर ते स्टिकसहित खालून काढायचं आहे, कारण जी कुंडीतील आपली ऊर्जा असेल तर ती ते काठी वाढवण्यात विनाकारणच वेस्टेज जाते। तर ही माझी कुंडीवर गच्चीवर असल्यामुळे वारा आला तर वाऱ्याने ही फुलं देखील अशी पडून जातात। तर आपण काय करायचं, ह्याच्यात जास्तीची जी पानं असतात तर ती पानं आपण काढून टाकायची। काय होतं की जास्त पानं असेल तर ते मातीचा सगळा जोर ही पानं जगवण्याकडेच जातो। तर आपण जास्तीची पानं काढून टाकूयात। याने जास्तीची पानं काढून टाकू शकता। काय होतं, पानं कमी असेल तर कळ्यांवर जोर जास्त जातो आणि त्याच्यामुळं फूल छान उमलण्यास आपल्याला मदत होते। तर ही मी पानं काढून टाकत आहे। पानं काढून टाकल्यानंतर आपल्याला ही कुंडीमध्ये ना उकर द्यायची आहे। एक 15 दिवसाला आपण ह्या कुंडीतली माती सतत उकरून काढायची आहे। आता ही पानं मी जास्त कट केलेली नाही, कारण मुळातच माझ्या कुंडीमध्ये जास्त पानं नाही। तर मी सतत गच्चीवर आले की माझं हे काम असतं की हे सतत ह्याच्यातली एक्स्ट्राची पानं कट करायची। तर त्याच्यामुळं माझ्याकडे पानं जास्त नाहीत। तर तुम्ही जरबेऱ्याच्या कुंडीमध्ये तुमच्या खूप अगदी पालकासारखा हिरवा गच्च पाला जर दिसत असेल तर तो पाला तुम्ही सुरुवातीला काढून घ्या आणि फुलं आणि कुंडीमध्ये अशी छानशी उकर द्या। तर ही उकर देणं फार महत्त्वाचं असतं। म्हणजे जसं आपण शेतात खुरपणी करतो, तर खुरपणं हे जसं शेतीला महत्त्वाचं असतं तसंच कुंडीमध्ये फुलझाडं जी आपण लावलेली असतात त्यांच्या मुळाशी हवा खेळती राहण्यासाठी आपल्याला कुंडीत देखील उकर देणं फार गरजेचं असतं। तर आता ही अशा प्रकारे तुम्ही 8-15 दिवसाला तुम्ही कुंडीमध्ये उकर देत चला। आणि ह्याचं अगदी उत्तम फर्टिलायझर म्हणजे काय आहे माहिती का, तर जे आपण घरामध्ये आपण कांदा, केळी, बटाटा यांची साल जे असतं ना, तर ते पाण्यात आपण भिजत घालायचं आहे आणि ते पाणी आहे ना 24 तास झाकून ठेवायचं आहे आणि 24 तासानंतर ते पाणी प्रत्येक फुलझाडाला तुम्ही देऊ शकता। त्याच्यामुळे ही अशी सुंदर सुंदर खूप फुलं येतात। तर तुम्हाला मी माझे जरबेऱ्याची दुसरी रोपं पण दाखवू शकते। त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की माझ्या याच कुंडीत नाही तर सर्वच कुंडीमध्ये माझ्याकडे जरबेऱ्याला खूप छान छान फुलं आलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता, हेच ते माझं लिक्विड फर्टिलायझर आहे, ज्यामध्ये मी सर्व भाज्यांचे वेस्टेज टाकलेले आहेत। तर त्याच्यामध्ये लिंबू आहे, टॅमॅटो आहे, बीट आहे, कांद्याचं टरकलं आहे, जे आपल्या घरामध्ये काकडीचं साल, बिटाचं साल असं सर्व निघेल तर ते आपण एका टपामध्ये भिजत घालायचं आहे 24 तास। आणि 24 तासानंतर हे पाणी आपल्याला गाळून त्याच्यामध्ये, जर तुमचं जास्त पाण्यात तुम्ही भिजत घातलं असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही, पण कमी पाण्यात जर तुम्ही भिजत घातलं असेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकून ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता। हे देखील माझी जरबेऱ्याची एक कुंडी आहे। तर याच्यामध्ये भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत। हे बघा, खूप फुलं येऊन गेलेली आहेत याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये मात्र थोडीशी पानं जास्त झालेली आहेत। तर ही अशी पानं काढून टाकायची। पानं काढल्यामुळं कुंडीतील मातीचा जोर ही पानं जगवण्याकडे न जाता तर फुलं कळ्या तयार करण्याकडे जातो। झाडाला अन्नद्रव्य तयार करण्यासाठी एवढ्या पानांची आवश्यकता भासत नाही। तर बघा, मी ही पानं काढलेली आहेत, तुम्ही बघू शकता। आता या कुंडीला देखील आपल्याला उकर द्यायची आहे। उकर दिल्यामुळं काय होईल तर ह्या कुंडीमध्ये जरा मोकळा श्वास ह्या मुळांना घेता येतील। तर ह्या अशा वाळलेल्या वेस्टेज झालेल्या काटक्या ह्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहेत। बघू शकता, इथे देखील माझ्या कुंडीमध्ये जरबेऱ्याला फुलं आलेली आहेत। आणि जरबेऱ्याचा जास्त बहर ज्या वेळेस होता त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला नंतरनं मागे अटॅच करेल। तर तुम्ही पाहू शकता, इथे माझा हा केशरी जरबेरे आहे। तर तुम्ही देखील तुमच्या जरबेऱ्याची अशा पद्धतीने काळजी घ्या आणि भरपूर अशी फुलं मिळवा। धन्यवाद।